CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनली ऑन CCN न्यूज। बुलढाणा जिल्ह्यात मतदार यादीत घोळ, मृत्यूचा दाखला आधार कार्डला लिंक करण्याची आमदार संजय गायकवाड यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। वारंवार निवडून येण्यासाठी काहींनी तर जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी केल्याचा आमदार गायकवाड यांचा आरोप। मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी संजय राऊत यांनी हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केल्याच्या विषयावरही आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा मतदार दुखावला जाणार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीवर याचा परिणाम होईल हे आम्ही 6 महिने आधीच सांगितलं होतं। आघाडीमध्ये सर्वांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नसल्याने ताटातूट होण्याची शक्यता आहे। बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका। अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही। 25 जुलैला तुम्ही सांगितले की नाव काढू पण नका पण टाकू नका। कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेत नाहीये का? आता हे सगळं काही शासनाच्या हाती नसतं। ही निवडणूक आयोग ही स्पेशल संस्था आहे, त्याच्यामुळे त्यांनीच हे ठरवलं पाहिजे की एकतर सगळ्यांचा मृत्यूचा दाखला हा तुम्ही निवडणूक आयोगाशी जोडून घ्या, आधार कार्डशी जोडून घ्या, म्हणजे किमान कळेल तर की कोणता मृत्यू झाला काय झाला। आणि हे जे डबल नाव हे आधारशी लिंक जर केले तर पुन्हा डबल नाव कधीच कुठे येणार नाही। म्हणजे काही लोकांना नगरपालिकेत निवडणूक करायची तर ग्रामीण भागातले नाव टाकतात, त्याच्या वर्ष निवडून येतात आणि ते ग्रामीणचे नाव पुन्हा जिल्हा परिषद नगर परिषद बाहेर जातात, तिकडे मतदान करतात। नाही, 100% आधार लिंक केलंच पाहिजे आणि मृत्यूचा दाखला सुद्धा त्याच्याशी जोडला पाहिजे, जेणेकरून मृत्यूची झालेली नावं ही आपोआप डिलीट होतील। आणि महायुती झाली पाहिजे ही तिन्ही पक्षाची आमची सगळ्यांची मानसिकता आहे, वरच्या नेत्यांची आहे आणि त्यांनी समंजस्याचा सल्ला दिला की शांततेने घ्या आणि स्थानिक पातळीवर नाही झालं तर राष्ट्रीय पातळीवर त्या संदर्भात ते चर्चा करतील। नाही, ते तर आमचं धोरण ठरलेलं आहे की महाराष्ट्रात जिथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथला नगराध्यक्ष त्या पक्षाचा असला पाहिजे आणि इतर ठिकाणी मग त्यांनी बसून निर्णय घ्यावेत। आता मी आधीच सांगितलं की प्रत्येकाला कोणाला महापौर व्हायचंय, कोणाला नगराध्यक्ष व्हायचंय, कोणाला जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचंय आणि आघाड्यांमध्ये तर त्यांना ती संधी मिळत नाही आणि प्रत्येक जण तर महत्वाकांक्षी असतो की मला अध्यक्ष व्हायचंच आहे आणि मग जर आघाडीमध्ये होत नसेल तर त्याला माहिती आहे मग आपण सोबळावर लढलं तर आपले प्रयत्न पूर्ण होऊ शकतात आणि स्वप्नही साकार होऊ शकते। त्याच्यामुळे किती आघाड्या टिकतील हे सांगता नाही येत। संजय राऊत मुळातच ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे। त्यांनी जर स्वतःचा पक्षच खतम केला तर इतर पक्षांचा प्रश्न त्या ठिकाणी कुठे शिल्लक राहतो। त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव हा कट कारस्थान करणे, पक्षांमध्ये खोडा घालणे, विचारांमध्ये खोडा घालणे आणि पक्ष उद्ध्वस्त करणे हाच आहे। आम्ही शिवसेना भाजपची युती बुलढाण्यामध्ये करण्याचा आमच्या युतीचे जेवढे आमचे आमदार आहे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे। आम्ही एकमेकांच्या समन्वयामध्ये आहोत आणि ती युती होईल अशी आम्हाला आशा आहे। अजून तर काही भाजपने एकला चर्चाचा नाला दिलेला नाही, कारण आमची अजून चर्चाच झाली नाही। ज्यावेळेला आमची चर्चा होईल, बैठक होईल आणि बैठकीमध्ये त्यांनी कधी सांगितलं की ठीक आहे बाबा तुम्ही तुमचं लढा, आमचं लढा, आम्ही आमचं लढणार। आजच्या तारखेत तर मोठ्या भावाची भूमिका बुलढाणा जिल्ह्यात ही भाजपाचीच आहे। बुलढाणा जिल्ह्यात मी आहे। आता कसे प्रस्ताव येतात आणि कशी तडजोड होते, काय काय ठरतं हे आता बैठकीशिवाय नाही सांगता येणार। जेव्हा बैठकीत तसा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही निश्चित तुम्हाला कळवू। बघा, हे आम्ही 5-6 महिन्यापूर्वी बोललो होतो की शिवसेना, उभाटा आणि राजसाहेब हे जर एकत्र आले तर यांचा परिणाम काँग्रेसच्या मैत्रीवर 100% होऊ शकतो। कारण राजसाहेबांची मुंबईकरांच्या वती असलेली कडवट मराठीची भूमिका आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा दुखवणारा मतदार आणि आपला मतदार दुखवत असेल आणि आपला मतदार या आघाडीला तयार नसेल तर एखाद्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या पक्षहिताची ती भूमिका घेतली असू शकते आणि म्हणून
अशा वेळेला आपण 3 पक्षाच्या 3 भूमिका या एका मतदारापर्यंत एकत्र राहू शकत नाही आणि अशा वेळेला मग हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याकरता या ठिकाणी अडचण जाते. ती बहुतेक आता येताना आपल्याला दिसत आहे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.